सरकार पाडण्यात माहिर असलेली जनरेशन झेड आता नेपाळमध्ये रस्त्यावर उतरली। या ठिकाणी उग्र पद्धतीने निदर्शनं करण्यात आली। पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये 15 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झालाय, शेकडो जण जखमी झाले। मात्र या सगळ्यांमध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे ही जी जनरेशन झेड आहे, तरुण मंडळी आहे, यांना राग नेमका का आला? आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत कोणकोणत्या देशांमध्ये जनरेशन झेड रस्त्यावर उतरल्यानंतर तख्तापालट झालाय, त्याचा आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल। भारताचा शेजारचा देश नेपाळ, जो एक शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी भलेही राजकीय अस्थिरता असेल, मात्र तरी सुद्धा एक शांतीप्रिय देश अशी ओळख नेपाळची आहे। पण याच नेपाळमधली जनरेशन झेड म्हणजे 1997 ते 2010च्या दरम्यान जन्मलेली जी तरुण मंडळी आहे ती आक्रमक झाली। आणि याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे सरकारचा एक निर्णय। या सरकारच्या निर्णयानुसार तिथं सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्यात आली आहे आणि याला विरोध म्हणून तिथली तरुण मंडळी, तरुण असतील, तरुणी असतील, सर्वच जण रस्त्यावर उतरले। हजारोंच्या संख्येनं हे तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एक मोर्चा काढला। हा मोर्चा जसजसा पुढे जात होता, काठमांडूमध्ये हा मोर्चा निघालेला होता, नेपाळची राजधानी, आणि हा मोर्चा जसजसा पुढे जात होता तसतसं या मोर्चेकऱ्यांची संख्या, आंदोलकांची संख्या ही वाढत जात होती। मोर्चा हा मोठा होत गेला। त्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी तिथल्या संसदेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि याच वेळेला पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये 15 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झालाय। तर पोलीस आणि हे जे आंदोलक आहेत यांची जखमींची संख्या 150 पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर येते। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। तर अनेक भागांमध्ये, नेपाळच्या आणि काठमांडूच्या अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोलिसांची आणि जो काही एक बंदोबस्त आहे सुरक्षा रक्षकांचा तो तैनात करण्यात आला आहे। पण तरी सुद्धा ही जी जनरेशन झेड आहे ती मात्र संतापलेली आपल्याला पाहायला मिळते। सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची हाक दिली जाते, आंदोलनाचं आवाहन केलं जात आहे। आता हे सगळ्यांसाठी निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे सरकारचा एक निर्णय। या निर्णयानुसार फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल यासारख्या 26 सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्यात आली आहे। मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळं परदेशात गेलेले जे नेपाळी नागरिक आहेत त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत संवाद साधता येत नाहीये आणि त्याचबरोबर तिथं असलेले जे जनरेशन झेड किंवा तरुण मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांची एक प्रकारे कोंडी झाल्याचंही दिसतंय आणि त्यामुळं कुठेतरी संतापाची लाट उसळल्याचं बोललं जात आहे। पण या उग्र आंदोलनामागे सोशल मीडिया ॲप बंदी हा एकच निर्णय आहे का? तर नाहीये। याला एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा सरकारवर केला जातोय। आता सोशल मीडिया ॲपवर जी बंदी घातलेली आहे त्याच्यामध्ये सरकारनं एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेली आहे ती म्हणजे या ॲपला सरकारनं जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन करण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिल्याचं सांगितलंय। पण जनरेशन झेड जुमानायला तयार नाहीये, त्यांची कोंडी झाल्याचं त्यांना वाटतंय आणि त्याचबरोबर सरकार भ्रष्टाचार करतंय, मनमानीपणानं वागतंय असं तिथल्या तरुणांना वाटतंय। याच्यामध्ये चीनची एक सोशल मीडिया कंपनी असलेल्या टिकटॉकनं मात्र सरकारच्या अटींचं पालन केलंय, त्यामुळे टिकटॉकवर बंदी घातलेली नाही आणि याच टिकटॉकचा वापर विरोध प्रदर्शनांचं आवाहन करण्यासाठी करण्यात आला। जो मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकांना या टिकटॉकच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं। तर या आंदोलनापूर्वी सोशल मीडियावर नेपो बेबी हा ट्रेंड चालवण्यात आला। आता नेपो बेबी म्हणजे नेमकं काय? तर राजकारण्यांची जी मुलं आहेत, जी विलासी जीवन, ऐशोआरामामध्ये जीवन जगतात, त्यांची तुलना सामान्य लोकांसोबत करण्यात आली। या आंदोलनापूर्वी सोशल मीडियावर नेपो बेबी हा ट्रेंड चाललेला होता। यामध्ये राजकारण्यांच्या मुलांच्या विलासी जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ म्हणजे ऐशोआरामामध्ये ते जीवन जगत असल्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करण्यात आले। राजकारणी स्वतःच्या मुलांना फायदा करून देतात पण देशासाठी काहीच करत नाही असा आरोप तिथं केला जातो। या लोकांमध्ये तशी भावना आहे। नेपाळच्या दुर्गम भागातील स्थानिकांची स्थिती आणि राजकारण्यांच्या आरामदायी जीवनाची तुलना सुद्धा या सोशल मीडिया ॲप जे सुरू आहे सध्या त्याच्यावरून केली जाते। म्हणजे दुर्गम भागामध्ये राहणारे गरीब नेपाळी नागरिक असतील आणि त्याचबरोबर मोठ्या ऐशोआरामामध्ये जीवन जगणारे हे जे राजकारणी मंडळी आहेत त्यांची मुलं असतील यांची तुलना केली जाते। त्यामुळं एक प्रकारे लोकांमध्ये राग निर्माण झाला, असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। नेपाळमध्ये हे जे आंदोलन चाललं आहे त्याचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत, त्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या हातामध्ये हे जे हजारो तरुण आहेत ते रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत, त्यांच्या हातामध्ये बॅनर आहेत आणि आंदोलनात सहभागी झालेल्या एका बॅनरमध्ये तर
भूकंपाची गरज नाही, नेपाळ रोज भ्रष्टाचारानं हादरतो असं लिहिलेलं दिसलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा या जनरेशन झेडनं केला आहे. जेन झी म्हणजेच 1997 ते 2010च्या दरम्यान जन्मलेली तरुण पिढी ही सोशल मीडियावर घातलेल्या बंदीनंतर आक्रमक झाली आहे, पण त्याला जोड ही भ्रष्टाचाराची सुद्धा देण्यात आली आहे. कशा पद्धतीनं राजकारण्यांची मुलं ही ऐशोआरामात जीवन जगतात, चांगल्या पद्धतीनं जीवन जगतात, मात्र सामान्यांच्या मुलांवर बंधनं घातली जातात किंवा त्यांचं आयुष्य कसं आहे याची तुलना एक प्रकारे केली जाते. स्वतःला जेनझी म्हणजेच नवी पिढी बनवणाऱ्या या आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा सुद्धा लावून धरलाय. नेपाळमधलं जनरेशन झेडचं हे आंदोलन बघितल्यानंतर तुम्हाला मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेलं आंदोलन असेल किंवा त्याच्याही आधी श्रीलंकेमध्ये झालेलं तरुणांनी केलेलं जे आंदोलन आहे त्याची आठवण झाली असेल. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे जनरेशन झेड म्हणजे तरुणांची संख्या या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तरुण उग्र पद्धतीनं रागात आहेत आणि त्यांच्यामध्ये एक असंतोष आहे आणि ते आंदोलन करताना दिसत आहेत. पण एवढंच नाही तर आतापर्यंत अशी काही देश आहेत जिथं या जनरेशन झेडनं म्हणजे तरुण मंडळींनी आंदोलन केलं, निदर्शनं केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी तख्तापालट झाला आहे. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा देश तो म्हणजे थायलंडचं नाव आपल्याला घेता येईल, कारण थायलंडमध्ये 2014 मध्ये तसं एक आंदोलन झालेलं होतं, पण त्या ठिकाणच्या लष्करानं थायलंडचं जे सरकार होतं ते पाडलं होतं, तिकडची सत्ता उलथवून लावलेली होती. तरुणांनी तत्कालीन पंतप्रधान इंग्लिंग शिवनावात्रा यांच्या सरकारची सत्ता उलथवून लावलेली होती. पण इथं जनरेशन झेडनं त्याच्यानंतर जेव्हा लष्कराची सत्ता इथं आली त्याच्यानंतर जनरेशन झेडनं सगळी सूत्र आपल्या हाती घेतली 2020 मध्ये आणि तेव्हापासून लष्कराच्या हातात सत्ता नसावी तर सामान्यांच्या हातामध्ये सत्ता असायला पाहिजे अशी एक भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे. त्याच्यामध्ये फ्री युथ मुवमेंट, बॅड स्टुडंट, रॅड्सडॉन यासारख्या चळवळी जनरेशन झेडनं सुरू केल्या, म्हणजेच या तरुणांनी या चळवळी सुरू केल्या आणि 2020 नंतर जनरेशन झेडनं आंदोलनाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलेलं आहे. 2014च्या सत्ता बदलाला त्यांनी आव्हान दिलंय. राजा, सैन्य आणि सरकार यांच्यावर लोकांचं नियंत्रण असायला पाहिजे, म्हणजे हे सगळं लोकांच्या हातामध्ये असायला पाहिजे, लोकशाही असायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते क्रांती आणण्याचा प्रयत्न करतायत. शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आणि संविधानासाठी त्यांनी लढा दिलेला आहे आणि थायलंडमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा देश आहे तो म्हणजे सुदान. या देशामध्ये सुद्धा तरुणांनी एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं. 2018 मध्ये हे आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर तिकडची हुकुमशहाची सत्ता ही उलथवून लावलेली होती. 2018 साली सुदानमध्ये जनरेशन झेडनं अन्न आणि इंधनाच्या मुद्द्यावरून उग्र आंदोलनं केली. त्याच्यामध्ये विशेषतः रोटी, इंधन, भ्रष्टाचार, रोटी म्हणजेच जे काही अन्न असेल, इंधन असेल, भ्रष्टाचार असेल, राजकीय दडपशाही यामुळे तिथल्या जनतेमध्ये रोष निर्माण झालेला होता आणि याला वाचा फोडण्याचं काम तिथल्या तरुणांनी केलं. डिसेंबर 2018 मध्ये तिथं खाण्यासाठी एक ब्रेड म्हणजेच पाव जे आहे त्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली होती आणि याच कारणामुळं इथल्या आंदोलनाला सुरुवात झाली. विशेषतः जनरेशन झेड म्हणजे त्यावेळेला 2018 मध्ये जी मंडळी, तरुण मंडळी 14 ते 17 वर्ष वयोगटातली होती, त्यांनी 1989 पासून राज्य करणाऱ्या हुकुमशहाला हटवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा, रिव्हॉल्युशन म्हणजेच क्रांतीसाठीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. सुदानी प्रोफेशनल ॲक्टिव्हिझम नावाची एक संस्था सुद्धा यावेळेला स्थापन करण्यात आली आणि त्यामुळे 2019ला तिथला हुकुमशहा ओमर अल बशीरला आपली खुर्ची सोडावी लागलेली होती. हे झालं सुदानचं. आणि त्यानंतर 2022 मध्ये श्रीलंकेमध्ये नेमकं काय झालं होतं हेही तुम्हाला आठवत असेल. या ठिकाणी तरुणांनी विशेषतः एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं. तिथल्या सत्ताधाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि तिथं जे राष्ट्रपती भवन असेल किंवा पंतप्रधानांचं निवास आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक शिरले होते. लूट माजवलेली सुद्धा आपण बघितली होती. पण हे जे आंदोलन या ठिकाणी झालं किंवा तख्तापालट इथं झालेला होता त्यामागे सुद्धा जनरेशन झेड म्हणजेच तरुणांचं एक मोठी शक्ती होती असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी सुद्धा जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला होता. कोणताही एखादा राजकीय पक्ष या आंदोलनामागे नव्हता,
तर सामान्य जनता, मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील किंवा विद्यार्थी, बेरोजगार तरुण हे मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जनरेशन झेडनं म्हणजे तरुणांनी राजकीय उलथापालथ या ठिकाणी घडवून आणलेली आहे. श्रीलंकेमध्ये महागाई प्रचंड वाढली होती. अन्न, इंधन, औषधं यांचा आयात करणं अशक्य झालेलं होतं, कारण तिकडची जी श्रीलंकेची जे चलन आहे त्याची किंमत ही कमी झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आयात करणं हे शक्य नव्हतं. महागाई वाढली होती. दररोज 10 ते 13 तास लोड शेडिंग त्या ठिकाणी सुरू होतं, म्हणजे तेवढे तास तिथं लाईट येत नव्हती. महागाई आणि बेरोजगारीचा विस्फोट तिथं झालेला होता. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि या संपूर्ण सरकारवर घराणेशाही आणि अकार्यक्षमतेचे आरोप करण्यात आले. आणि याही वेळी एखादा राजकीय पक्ष नाही तर जनतेनं आणि विशेषतः तरुणांनी भ्रष्ट राजकारण्यांविरोधात जनआंदोलन छेडलं. युवक असतील, महिला आणि मध्यमवर्गीयांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं. कोणताही राजकीय पक्ष किंवा गट प्रमुख नव्हता. तर याही वेळी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला होता आणि तरुणांनी सरकारविरोधी कार्टून्स, मीम्स, गाणी आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तयार करून आंदोलन हे सर्वदूर पोहोचवलेलं होतं. तिथल्या लोकांना, सामान्य लोकांना याच्यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता याच्यामध्ये मुख्य घोषवाक्य गोटा गो होम, नो मोर राजपक्षेस अशी घोषवाक्य त्या आंदोलकांची होती. तर 2022च्या क्रांतीमध्ये जनरेशन झेड हा केवळ सहभागी नव्हता, तर तो चळवळीचा मेंदू, आवाज आणि आत्मा होता असंही म्हटलं गेलंय. त्यांनी सोशल मीडिया मोर्चा काढून, सोशल मीडियाचा वापर तर केलाच, त्याचबरोबर मोर्चे काढून पूर्ण व्यवस्थेला हादरवून सोडलेलं होतं. हिंसाचारानंतर तिथले पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्याचबरोबर तिथं आंदोलकांनी राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश केल्याचे व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेले आहे जुलै 2022 मध्ये. आणि त्यानंतर गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेमधून त्यांनी पलायन केलं आणि राष्ट्रपती पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला होता जुलैमध्येच. त्यानंतर रणिल विक्रमसिंघे हे नवे राष्ट्रपती बनले, म्हणजेच त्या ठिकाणी तख्तापालट झाला. आपल्या सगळ्यांना मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये बांगलादेशात झालेलं आंदोलन आठवत असेल, तर त्याचंही नेतृत्व एक प्रकारे तरुणांनी केल्याचं दिसून आलेलं होतं. सरकारी नोकरीमधील आरक्षणावरून इथं आंदोलनाचा भडका उडालेला होता. मोठ्या संख्येनं जे विद्यार्थी आहेत, तरुण, बेरोजगार तरुण हे रस्त्यावर उतरले होते आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं. शेवटी तिथले पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आपल्या पदाचा आणि देश सोडून पलायन केलं. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर बांगलादेशमध्ये तख्तापालट झालं. खरं म्हणजे तिथे हंगामी सरकार आलं. मात्र या हंगामी सरकारवर सुद्धा तिथले तरुण समाधानी नाहीयेत अशी माहिती समोर येते. त्यामुळे अजूनही त्या ठिकाणी तरुणांची आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे आता पुढे बांगलादेशमध्ये नेमकं काय होणार, पुन्हा एकदा नवीन सरकार येणार का, कशी इथली व्यवस्था असेल, याकडे तर लक्ष आहेच. पण एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी या जनरेशन झेडनं म्हणजे तरुणांनी आंदोलनं केली, उग्र स्वरूपामध्ये त्यांनी आंदोलनं केली, त्या त्या ठिकाणी तख्तापालट झाला, तिकडचं सरकार बदलल्याचं पाहायला मिळालं. हे झालं या सर्व देशांविषयी. आता नेपाळविषयी बोलायचं झालं तर नेपाळमध्ये 2008 पर्यंत राजेशाही होती, पण ही राजेशाही संपवून 2008 सालामध्ये प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं. तेव्हापासून नेपाळमध्ये थोडीशी राजकीय अस्थिरता पाहायला मिळते. 2015 मध्ये नवीन संविधान लागू झालं, पण इथं राजकीय अस्थिरता ही नेहमी दिसून आली आहे, कारण अनेकदा सरकारं तुटली आणि पुन्हा स्थापन झालेली आहेत. युवा पिढीमध्ये मात्र राजकीय जागरूकता या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर जनरेशन झेड असेल किंवा मिलेनियल्स जे आहेत ते त्यांच्या आधी जन्मलेले, 1997च्या आधी जन्मलेले आहेत. त्यांच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये ते सहभागी होत असतात. नेपाळमधील भ्रष्टाचार असेल किंवा बेरोजगारी, शिक्षण यासारख्या विषयांवर जनतेमध्ये असंतोष वाढल्याचं पाहायला मिळते. तर आत्ताचं हे जे आंदोलन नेपाळमध्ये चाललं आहे त्याच्यामागे फक्त सोशल मीडिया ॲपवरील बंदी नाही, तर तिथं वाढलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, त्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा असमानता पाहायला मिळते आणि कुठेतरी त्याच्यामुळे जनरेशन झेड म्हणजेच ही जी तरुण मंडळी आहे त्यांच्यामध्ये असंतोष पाहायला मिळतो आणि त्याचा भडका उडाल्याचं बोललं जाते. त्यामुळं आता नेपाळमध्ये पुढे नेमकं काय होणार त्याचे अपडेट आपण घेत राहूयात. मात्र या माहितीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा.